मार्केटमध्ये खूप मोठा चांदीचा शॉर्टेज निर्माण होणार आहे। मित्रांनो, सोन्याच्या किमतीची चर्चा तर सगळीकडे होत असते, पण चांदीकडे तर कुणाचंच लक्ष नाहीये। चांदीचं मार्केट गेल्या एका वर्षामध्ये इतकं ब्रेकआउट झालंय की मोठे मोठे इन्व्हेस्टर्स सुद्धा थक्क झाले। गेल्या काही वर्षांचा हिस्टॉरिकल डेटा जर आपण पाहिला तर लक्षात येईल 2021 मध्ये जी चांदीचा रेट होता आणि 2025च्या अखेरमध्ये जो चांदीचा रेट आहे याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः 110% जास्त वाढ झाली। पण तुम्हाला लक्षात येतंय किती रिटर्न्स भेटलेत? पण खरा गेम तर इथून सुरू होणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून चायनाने चांदीच्या एक्सपोर्टवरती सगळ्यांना खूप सारे प्रतिबंध घातले। चीन हा जगातला सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे चांदीचा, त्यामुळे एक्सपोर्ट लायसन्स त्यांनी कंपल्सरी केलंय, जेणेकरून मार्केटमध्ये खूप मोठा चांदीचा शॉर्टेज निर्माण होणार आहे। शिवाय ग्रीन एनर्जीमुळे सगळे सोलार पॅनल्स असू दे, इलेक्ट्रिकल व्हेकल असू दे किंवा इंडस्ट्रियल डिमांड जेवढी पण चांदीची ती पण आता वाढत चाललेली आणि सप्लायचा सगळ्यात मोठा शॉर्टेज सुरू होणार आहे। त्यामुळे सप्लाय आणि डिमांड मधला गॅप आता कसंही करून भरून काढणे। त्यामुळे सिंपल इकॉनॉमिक्स जर बघितलं तर चांदी 3 लाख रुपयाच्या वरती जाण्याची शक्यता खूप दाट आहे। तर मग तुमचा काय विचार आहे की बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे की फक्त एक बबल? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो नक्की करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्रीराम।